अर्ली प्रेग्नन्सी लॉस किंवा 10 आठवड्याच्या आत गर्भपात होणे याची अनेक कारणं आहेत. त्याच्यासाठी काय आपण तपासण्या करायला पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी डॉक्टर मेघश्री गिरीश देशमुख, शुश्रूषा हॉस्पिटल, एक्सिटेस्ट बेबी सेंटर, चिखलवाडी कॉलनी, नांदेड इथून. तर सगळ्यात महत्त्वाचे स्त्रियांच्या तपासण्या वेगळ्या, पुरुषांच्या वेगळ्या. स्त्रियांच्या तपासण्यामध्ये AMH म्हणून टेस्ट केले जाते, कारण AMH कमी असेल तर तुमचे बीजाणू वीक असतात. दुसरी टेस्ट म्हणजे थायरॉइड, प्रोलॅक्टिन, नंतर त्यांच्या HbA1c म्हणजे शुगर टेस्ट, सोबतच त्यांचे अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज, अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडीज आणि आपला IgM, प्रोटीन CS आणि फॅक्टर 5 लेडन हे रक्तात जे गोठायची आणि पातळ व्हायची क्षमता असते, त्याच्यात बरेचदा रक्त गोठलं जाते आणि बाळ अचानक पोटात जाते. या काही टेस्टमुळे पण बाळ जाते, हे लक्षात घेणे जरुरी आहे. आणि जेनेटिक म्हणजे त्यांच्यामध्ये गुणसूत्र नॉर्मल आहेत का, XX जे क्रोमोझोम्स असतात ते नॉर्मल आहेत का, किंवा गर्भाशयाची 3D सोनोग्राफी केली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे या ब्लड टेस्ट सोबतच 3D सोनोग्राफी, कधी कधी MRIची जरूर पडते. इम्युनॉलॉजिकल टेस्ट जसं मी तुम्हाला सांगितलंय, अँटी न्यूक्लिअर अँटीथायरॉइड अँटीबॉडीज, आपला IgM, प्रोटीन CS, फॅक्टर 5 लेडन या टेस्ट केल्या जातात. आणि सोबतच कॅरिओटायपिंग ही टेस्ट केली जाते की गुणसूत्र नॉर्मल आहेत की नाही. या सगळ्या टेस्ट केल्यानंतर आणि जनरल त्यांचं कसं त्यांनी एक लाईफस्टाईल बदलायला पाहिजे हे पण सांगितलं जाते. तसंच पुरुषांमध्ये सीमेन अनालिसिस का करणं गरजेचं आहे आणि स्पर्म DFI का करणं गरजेचं आहे, कारण DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स, शुक्राणूमध्ये जे DNA असते त्याच्यात काही अडथळे असतील तर बरेचदा नॉर्मल शुक्राणू असताना, नॉर्मल सीमेन अनालिसिस असताना पण गर्भपात होतो. आणि 25% वर DFI असेल तर गर्भपात व्हायचे चान्सेस वाढतात आणि बाळसुद्धा ॲबनॉर्मल तयार होतात. पुरुषांमध्ये थायरॉइड, प्लॅटिन, शुगर टेस्ट पण केली जाते. स्थूलपणा, स्मोकिंग या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत पुरुषांमध्ये, जेणेकरून की बाळ ॲबनॉर्मल तयार होतात आणि गर्भपात होतो. त्यांच्यामध्ये पण कॅरिओटायपिंगची तेवढीच जरूर आहे. आणि जो गर्भ निघालेला असतो त्याचं पण गर्भ आपण तपासायला देऊ शकतो जर स्वतःचे शुक्राणू बीज असतील तर, ज्याला POC कॅरिओटायपिंग म्हणतात. तर या सगळ्या टेस्ट केल्या तर आपल्याला एक निष्कर्ष येतो की कशामुळे. आणि 20 ते 30% लोकांमध्ये कारणच कळत नाही कशामुळे गर्भपात होतो. पुरुष आणि शुक्राणू चांगले असतात, बाळ पण चांगलं असते, मग त्यांच्यामध्ये ERA टेस्ट, PGTA टेस्ट या टेस्ट केल्या जाते आणि मग शुक्राणू आणि बीजाणूचं दान करून मग बाळ ट्रान्सफर केलं जाते. धन्यवाद.